छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आरोपी प्रशांत कोरकटकर विरोधात एक गुन्हा नोंद होऊन 1 वर्ष होईल, पण अजूनही या गुन्ह्याचा तपास का पूर्ण झालेला नाही असा सवाल विचारणारी कायदेशीर नोटीस इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांनी पोलिसांना पाठवली आहे। मात्र 1 वर्ष होईल तरी अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल झाली की नाही याबाबत स्पष्टता नसल्याने पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवून विचारणा करण्यात आली आहे। न्यायालयाने जामीन देताना आरोपी प्रशांत कोरटकरवर ज्या अटी घातल्या त्यांचं पालन होतंय का? प्रशांत कोरटकर हा महाराष्ट्रात आहे की दुबईत पळून गेला, असे सवाल सुद्धा इंद्रजित सावंत यांनी या नोटीसमधून उपस्थित केले। तब्बल 1 वर्षापूर्वी प्रशांत कोरटकर नावाच्या नागपूरमधल्या एका व्यक्तीनं रात्री 12च्या दरम्यान फोन करून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेली होती। काल आमचे वकील ॲडव्होकेट आशिम सरोदे आणि इतरांनी आम्ही एक लीगल नोटीस पोलिसांना पाठवले की जर पोलीस हे तपास करण्यामध्ये दिरंगाई करत असतील तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही। तर कोरटकर महाराष्ट्रात आहे की दुबईत पळून गेला असा सवाल आता या नोटीसीमार्फत विचारण्यात आलेला आहे। त्या संशोधक इंद्रजित सावंतांनी पोलिसांना ही नोटीस दिली आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट झाली आहे। एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंचे आभार मानल्याचं सूत्रांकडून समजतंय। कल्याण डोंबिवलीतील पाठिंब्याबाबत शिंदेंनी राज ठाकरेंचे आभार मानलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचं सहकार्य राहील असं आश्वासन दिल्याची माहिती देखील आता सूत्रांकडून प्राप्त होतीये। वाशिम आरटी अंतर्गत मोफत प्रवेश अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवशी केवळ एकच अर्ज प्राप्त झालाय। जिल्ह्यातील 95 शाळांनी आरटी अंतर्गत नोंदणी केली आहे। अर्ज भरण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारीला असणार आहे। फलटणमधील अतिक्रमणावर पालिकेने कारवाई केली आहे। आंबेडकर चौक येथील सुपरमार्केट परिसरात ही कारवाई करण्यात आली। भाजी विक्रेत्यांची अतिक्रमण नगरपालिकेने हटवली आहे। भाजी विक्रेत्यांना नियोजन करून परवानगी दिली जाणार आहे। फलटणचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी ही माहिती दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।